संताचं चरण मग आता इकडेच पाया पडतात माणसं. संत हे चरण आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग रोज संताच्या संग आम्ही नाही बाबा म्हणायची. संताचे चरण म्हणजे ते तत्व आहे महाराज. ते तत्व जवळ आपल्या हृदयात येत नाही तवर वासना जात नाही. ते तत्व संत स्वीकारती या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्वगत ते चैतन्य तत्व संत स्वीकारती. या उपाधीची एक गुण आहे महाराज. तुम्ही सांगा, तुम्ही जिथं बसला तिथं पाणी आहे का नाही? पण काय झालं? आवरण आहे. त्या दिवशी संदीपान महाराज हासेगावकरांनी सांगितलं. ते म्हणले 3 दोष आहेत. आवरण, विक्षेप आणि विकल्प. हे 3 दोष जवळ जात नाही तोवर भगवंताचा साक्षात्कार होत नाही. विठाला कीर्तनात असून कीर्तन कळत नाही, विक्षेप दोष आहे त्याचा. भगवंताची प्राप्ती होत नाही, आवरण आहे. आवरण आहे महाराज. इथं जर बोर अंधार मिशन खोदलं की पाणी आहे, तसा देव आहे पण आवरण. जशी माऊली म्हणले पृथ्वी निदान परी पायाळीहून प्राप्ती नव्हे तैसा आत्मा स्वयंसिद्ध आहे. पण गुरु कृपाला आहे दैवाची प्राप्ती. म्हणून गुरु जीवनात आला पाहिजेत महाराज. गुरु बिन अनुभव भावे बिन देव नकळे निसंदेह. गुरु विना अनुभव कैसा कळे. म्हणून महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या स्वप्नात गेले. कोण? बाबाजी स्वप्ने येऊन गयाला. बाबाजी स्वप्ने येऊन गयाला. अनुग्रह दिला अनुग्रह दिला बाबाजी स्वप्ने येऊन गयाला. बाबाजी स्वप्ने येऊन गयाला. बाबाजी सोपानी अनुग्रह दिला अनुग्रह दिला बाबाजी सोपानी भाग्यवान माणसं आहेत महाराज तुम्ही. हे कीर्तन तुम्हाला ऐकायला भेटते. भाग्यवान आहेत महाराज. आणि माझं सुद्धा मी भाग्य समजतो की माझ्या भगवंताच्या कृपेने ते आठवते. हे नाही, ह्या कलियुगात नाही राहू, हे भेटणार नाही. इतकं अवघड झाले महाराज कलियुगात. ऐका, कलीचे महिमान सगळ्याला माहिती आहे. अरे सत्याला महाराज जग छळते हो. या कलियुगात जे ओरिजिनल कीर्तन सांगतोय ना त्याला 7 महिन्यात 1 तारीख आहे महाराज. आणि जी महाराज नर्तन केले त्यांनी 7 दिवस महाराज घरी नाही, ती रोज 2 आहेत. किती अवघड आहे. पण देव असंच आहे महाराज, सत्याला तो सुटीच देत नाही. पण चंद्र सूर्य आहे तोवर कीर्ती राहते. राहिल्या त्या कीर्ती जगा मागे राहिल्या त्या कीर्ती राहिल्या त्या जगा
दिगंबर ईश्वर विभूते राहिल्या त्या कीर्तीच्या दामाने हा राहिल्या त्या कीर्तीच्या दामाने ईश्वर विभूते राहिल्या त्या कीर्तीच्या साधू संत सांगतात गेले दिगंबर म्हणजे कोण? ज्याने सगळ्या इंद्रियावर विजय मिळवला दिगंबर म्हणतात त्याला. गेले दिगंबर ईश्वर विभूती ईश्वरासारखे महात्म्य होते महाराज. ज्ञानोबराय वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आणि आता ऐसे कोणी होणे नाही. सांगतील ज्ञान म्हणतील खून नये साधन निवृत्तीचे. काय महाराज मुक्ताई नामदेव महाराजांनी अभंग लिहिलाय. आता ऐसे कोणी होणे नाही. त्यांच्यासारखं होता येणार नाही पण त्यांच्या पावलावर एक तरी पाऊल टाकता आला ना तरी भाग्यवान आहे. आज आमचे रामभाऊ त्यांना दादा म्हणत असतील आप्पा म्हणत असतील. दोन मुलं आहेत ना. दोन मुलं एक मुलगी आणि एक मुलगी महाराज. हा 3 मुली ना. हा 3 मुली आणि 2 मुलं. 2 मुलं आणि 3 मुली असं 5 रत्न असणार. अतिशय उत्कृष्ट महाराज. मी त्यांच्याकडे त्यांनी मला पत्रिका पाठवली आणि त्यांचा गंध पाहिला महाराज. हा असे भाग्यवान आहे तो महाराज. काय लक्षणं कळतात माणसं कशी असते ते. हा काय लागतो महाराज. गंध पाहिला महाराज. मी मला असल्या भाग्यवंताच्या परिश्रादाला आपल्यासारख्याच कीर्तन आहे माझं भाग्य समजतो महाराज. कोणी कुठं जरी ठेवलं तर कुठं कीर्तन करायला बसले म्हणून रामभाऊ महाराज राऊत आमचे नावकरीच आहे. ती जप केल्याशिवाय कीर्तनच येत नाही आणि आम्ही कुठं येतो. नाही कीर्तन कुठे. अशा भाग्यवान ज्यांनी मृदुंग लावून मृदंग श्रोते टाळ घोष शेऊ ब्रह्मरस सभा मंडपी कीर्तन घोष मृदुंग टाळ विने सूरस आनंदी गाते हरीचे दास परम उल्लास करुनिया. अरे मृदुंग म्हणजे सोपं नाही. ह्या मृदुंगाला जीवापाड सांभाळावं. ह्या मृदुंगावर आवरण टाकायचं कधी बी असं उघडा नाही. लय भागी आता बारका बाळ मृदुंग असं काय महाराज. अरे या मृदुंगाने ह्यो मृदुंग लागतो. हा असं ज्या परीक्षेती राजाला शुकाचार्य हित विषय होता. हा एक प्रमाण आहे. 7 दिवसा माझी मुक्ती तया श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा माझी मुक्ती झाली महाराज. कोणची मुक्ती की त्याची देहाची निरासन झाली आणि त्याला कळला की मी देह नाही मी तर अमर आहे. मग या देहाला सर्प चावू दे देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वता पान तुझी पंढरीनाथा. मग आज तुम्ही नाना म्हणत असता काय म्हणत होते त्यांना. भाऊ भाऊ तुम्ही सांगा ज्या वेळेस भाऊंनी भाऊ गेली मग देह तर टिकून बसलेला असतो का नाही देह. मग माणसं रडतात की कुणासाठी रडतात. आता मी जर मरलो इथं कोंदवडीन माणसं येत्यान आता मी तर पडलो इथं मग रडतात कोणासाठी लोक. माझ्यासाठी म्हणा तर मी आहे मग रडतात कोणासाठी. ज्या देहात जी चैतन्य तत्व आहे महाराज चाले हे शरीर कोणाची आसक्ती कोण बोलावी ते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण आणि तयाचे भजन चुकू नका. ज्याच्यामुळे पाहतोय ज्याच्यामुळे ऐकतोय. कधी बिल भरलंय का महाराज. कधी भरलाय का हप्ता कधी ह्याची केली का
नांगरट ही मकवाना आलंय ती काय फुकट आलंय का त्याला युरिया ही टाकलाय ह्याला कधी टाकलं काय ह्याचं कधी भरलंय का बिल महाराज हा म्हणून मायबाप हो हा बिल भरायचे म्हणजे कीर्तन भजन ऐकायचे हरिपाठ ही बिल भरणं महाराज जर बिल नाही ना भरलं नाही त्या यमाशी करुणा कुणी काढत असे प्राणा वडाळ सापडे जैश्या धन्या चोर यातना धरी जातो महाराज त्या यमाला करुणा नाही आणि यमाला करुणा यासाठी हरिपाठात एखादं प्रमाण आहे का नाही प्रमाण काय सांगावं महाराज मन तू सगळं हरीशी करुणा येईल तुझे हरीशी करुणा